नमस्कार मित्रांनो, मी शेळके वकील. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुप्रीम कोर्टानं 2025 साली एक निकाल दिलेला आहे. त्या निकालासंदर्भात घटना काय आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल काय या संदर्भात मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. कृपा करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात प्रॅक्टिस करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रीना कुमारी वर्सेस दिनेश कुमार ह्या संदर्भात एक केसचं सायटेशन पाहतो. आणि सदरचं सायटेशन 2025 म्हणजे आताच जानेवारीमध्ये हे बाहेर पडलेलं आहे. सुप्रीम कोर्टानं अशा पद्धतीने निकाल दिलेला आहे. पत्नी जरी सेपरेट राहत असेल तरीसुद्धा तिला मेंटेनन्स द्यावा लागतो. ह्या संपूर्ण केसचा आपण सुरुवातीपासून मित्रांनो सारांश पाहूया. रीना कुमारी आणि दिनेश कुमार यांचं 2014 साली लग्न झालं. लग्न झाल्यानंतर पती पत्नी हे 1 वर्ष व्यवस्थित संसार केला. 1 वर्ष संसार झाल्यानंतर पती आणि पत्नीचं मतभेद निर्माण झाले आणि त्यामुळं पत्नी एवढ्या टोकाला गेली की 2015 साली पत्नीनं पतीचं घर सोडून पत्नी आपल्या माहेरी जाऊन राहिली. त्यानंतर 2015ला पत्नी माहेरी जाऊन राहिल्यानंतर 2018 साली म्हणजे 16, 17, 18 म्हणजे 3 वर्षानंतर दिनेश कुमार यानं पत्नी नांदावी यावी म्हणून कोर्टामध्ये केस दाखल केली. सेक्शन 9 खाली पत्नी नांदावी म्हणून केस दाखल केली. आता केस यावी म्हणून दाखल केल्यानंतर कोर्टानं सदरचं काम चालू असतानाच पत्नीनं दुसऱ्या कोर्टामध्ये CRPC कलम 125(4) नुसार पोटगीसाठी दावा दाखल केला, म्हणजे केस दाखल केली. इकडं पतीनं केस दाखल केली नांदा येण्यासाठी आणि तिकडं पत्नीनं केस दाखल केली पोटगी मिळावी म्हणून. केस नांदा येण्यासाठी जी पतीने केस दाखल केली होती ती पतीच्या बाजूने निकाल आला की पत्नी कोणत्याही कारणाशिवाय निघून गेलेली आहे आणि तिनं नांदावे म्हणून एक निकाल पतीच्या बाजूला आला. दुसरा CRPC 125(4) प्रमाणे पत्नीनं पोटगीसाठी केस दाखल केली होती. त्यामध्ये सदरचा निकाल हा पत्नीकडं आला. यामध्ये मित्रांनो एक केस पतीकडं लागली निकाल, एक पत्नीकडं निकाल आला. आणि ह्यामध्ये पती नाराज होऊन हायकोर्टात गेला आणि हायकोर्टानं असं निदर्शन आलं हायकोर्टाच्या की पत्नीला नांदा येण्यासाठी केस दाखल केली होती ती पतीच्या बाजून लागलेली आहे. त्यामुळं कोणत्याही कारणाशिवाय पत्नी सोडून गेलेली आहे. त्यामुळं सदरची पोटगी ही देता येणार नाही असा हायकोर्टाचा निकाल आला. आणि त्यामध्ये मेंटेनन्स जो दिला होता तो हायकोर्टामध्ये रद्द करण्यात आला. त्याचं बोर्ड कसा घेतला बघा. खाली पतीकडं केस लागली होती नांदा येण्याची, पत्नीकडं तिला मेंटेनन्सची मिळाली होती. मेंटेनन्सच्या केसवर अपील केल्यानंतर हायकोर्टानं सदरचा मेंटेनन्स रद्द केला, देता येणार म्हणून सांगितलं. त्यानंतर पत्नी नाराज होऊन सुप्रीम कोर्टात गेली आणि पती हा तिथं प्रतिवादी झाला. त्यानंतर गैरहजर झाला किंवा विप झाला. सुप्रीम कोर्टानं अशा पद्धतीनं निकाल दिला की पत्नी जरी सोडून गेलेली असेल तर पत्नीची पोटगी कधी नाकारता येते. समजा पत्नी पतीला सोडून इतर पुरुषांच्या बाबतीत अनैतिक संबंध जर ठेवत असेल आणि असं आढळून आलेलं असेल तर त्या पत्नीला पोटगी देता येणार नाही. त्याचबरोबर ती स्वतःहून नवऱ्याच्या कंपनीमध्ये काम करण्यास नकार देत असेल किंवा नवऱ्याला सोडून गेले असेल तरीसुद्धा
पोटगी ही पत्नीला द्यावीच लागणार. अशा पद्धतीनं सुप्रीम कोर्टानं ह्या जजमेंटमध्ये निकाल दिलेला आहे. फक्त पोटगी कोणत्या कारणामुळे देता येत नाही तर ती अडल्टरीच्या ह्या कारणावर आणि स्वतः जर सोडून गेलेली असेल तर. पण ज्यावेळी पत्नी सेपरेट राहते म्हणून तिची पोटगी नाकारता येणार नाही. मग तुमचा जरी तुमच्या बाजूनं जरी नांदायण्यासाठी जरी निकाल लागलेला असेल तरीसुद्धा सुप्रीम कोर्टानं असं मत नोंदवले की सदरची ही पोटगी देण्यातच यावी. ह्यावरून मित्रांनो असं दिसून येतं की पत्नी जरी सोडून गेलेल्या असेल आणि तिथं कोर्टामध्ये पोटगीसाठी दावा दाखल केला असेल तर तिला पोटगी मिळू शकते. आणि दुसरी गोष्ट, पोटगी न देण्याचं कारण ह्या केसमध्ये सांगितलं आहे की जर ती अडल्टरीमध्ये राहत असेल म्हणजे दुसऱ्या परपुरुषाबद्दल अनैतिक संबंधात राहत असेल तरच ती पोटगी रद्द करता येते. अशा पद्धतीनं ह्या केसमध्ये निकाल लागलेला आहे मित्रांनो. ह्यावरून असं दिसून येते की नांदाय जर येण्यासाठी केस आपण दाखल केली आणि पत्नी जर सोडून माहेरी राहत असेल तरी त्या पत्नीला पोटगी ही द्यावी लागत असते. धन्यवाद मित्रांनो. असंच आपण माझ्या व्हिडिओवर प्रेम करत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि वेगवेगळे सायटेशन वेगवेगळी कायदेशीर माहिती आपण एकमेकांना देऊ घेऊ या पद्धतीनं चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.